नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित गोष्टी बोलत असतो. आपलं मन जास्तीत जास्त सकारात्मक कसं ठेवायचं, मनाची ऊर्जा कशी वाढवायची, येणाऱ्या ताणतणावांना किती सहजपणाने ताकदीने तोंड द्यायचं यावरती आपण बोलत असतो. आत्तापर्यंत ओव्हर थिंकिंग असेल, चिंता असेल, अँझायटी असेल, भीती असेल किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज केलेले आहेत. नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार जे कसे ओळखायचे आणि प्रत्येक प्रकाराशी, नकारात्मक विचाराशी कसं तोंड द्यायचं, स्वतःला काय सांगायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स कोणते कोणते वापरायचे, असे बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत ज्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते प्रत्येक व्हिडिओच्या. ते तुम्ही आवर्जून चेक करा. कारण जो कुठला व्हिडिओज तुम्ही आत्ता सध्या बघताय कदाचित त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी इतर व्हिडिओजमध्येही असतात आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ रिलेट करणं सोपं जातं किंवा तुमच्या माहितीमध्ये अजून जास्त भर पडते आणि तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागता. यासाठी तर आज आपण जे बोलणार आहोत, आपला जो विषय आहे की नकारात्मक प्रवृत्ती असणारी जी लोकं आहेत, जी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अवतीभोवती असतात, जी लोकं तुम्हाला नावं ठेवतात, जी लोकं तुमच्यावरती टीका जास्त करतात, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, तुमच्यावरती दबाव टाकतात किंवा तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, ह्या अशा बऱ्याच गोष्टी करणारी लोकं अवतीभोवती असू शकतात. आणि त्याचा स्ट्रेस तुम्हाला येतो जर तुम्ही स्वभावाने खूप सेन्सिटिव्ह असाल, गोष्टी खूप पर्सनली घेण्याची जर सवय तुम्हाला असेल तर लोक आपल्याला काहीतरी वाईट बोलताय, लोक आपल्याला नावं ठेवतायत, टीका करतायत, ह्याचा तुम्ही जास्त विचार करता आणि प्रमाणापेक्षा जास्त विचार करून तुमचा स्वतःचा त्रास वाढतो. तुम्हाला स्वतःबद्दल कधी कधी शंका येतात किंवा लोक असं का वागतायत ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न पडायला लागतात आणि त्यांची नेगेटिव्हिटी आपण दूर करू शकत नाही. हा आपला वीक पॉईंट आहे का, किंवा आपण त्याला तोंड देऊ शकत नाही आहोत, तर मग आता आपण ट्रॅप झालेलो आहोत असं वाटायला लागतं आणि मग त्याच्यामुळे तुमच्या कामावरती लक्ष लागत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते बाजूला पडतं आणि तुमचा अतिरिक्त जो फोकस आहे, अतिरिक्त जे लक्ष आहे ते अशा पद्धतीच्या नकारात्मक प्रवृत्तींकडे जायला लागतं आणि त्याचा मानसिक ताण वाढतो. तर मुळात मानसिक ताण ह्या लोकांच्या वागण्यामुळे जो तुम्हाला येतो आहे तो तर वेगळाच, आणि तो तुम्हाला तोंड देता येत नाहीये, त्याच्याशी तुम्हाला लढता येत नाहीये, ह्याचा तुम्हाला अजून मानसिक ताण होत असतो. म्हणून तो त्या ताणामध्ये जास्त भर पडते. तर म्हणून आपण आज त्या दुसऱ्या ताणावरती आता जास्त बोलूयात की आपल्याला हे जे लोक आपल्याशी असं वागतायत, नकारात्मक वागतायत, तर त्यांच्याशी आपल्याला कसं डील करायचंय, कसं त्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचंय सहज सोप्या पद्धतीने. तर मुळात एकतर आतापर्यंतचे जे व्हिडिओज जे जर तुम्ही बघितलेले असतील, नकारात्मक विचारांचे जे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले, तर त्या प्रत्येक प्रकारामध्ये आपण हे बघितलंय की आपण जे सेल्फ टॉक असतं, नेगेटिव्ह सेल्फ टॉक, जे मेसेजेस आपण स्वतःला देतो परिस्थितीबद्दल किंवा माणसांच्या वागण्याबद्दल, ते आधी आपण चेक केले पाहिजे. म्हणजे काय की कोणीतरी मला नेगेटिव्ह बोलतंय, माझ्याशी नेगेटिव्ह वागतंय, याचा अर्थ मी नक्की काय काढलाय. म्हणजे त्यांच्या नेगेटिव्ह वागण्यापेक्षा जो अर्थ मी काढलाय त्या अर्थामुळे मला जास्त त्रास होतो. म्हणजे काय की जर कोणीतरी माझ्याशी नेगेटिव्ह वागतंय आणि मला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही, मला असं वाटलं की ते त्यांचं व्यक्तिमत्व आहे, त्यांना जे वाटलं ते बोलतायत, मला माझ्याबद्दल जे वाटतंय ते चांगलंच आहे किंवा मला माहिती आहे मी कसं आहे, असा जर माझा थॉट असेल तर मला ना त्याचा त्रास खूप कमी होईल किंवा होणारच नाही. पण जर मला त्रास होतोय तर मी असं काय मेसेज स्वतःला देत आहे हे एकदा आपण तपासून बघितलं पाहिजे. की कोणीतरी मला वाईट बोलते, कोणीतरी माझी टीका करते, मला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय, तर काय त्याचा अर्थ लावलाय माझ्या मनाशी मी, ते करतायत म्हणजे मग मी वाईट आहे का, असं असू शकतं. माझ्यात काही कमी आहे का, मला जमतच नाही का, मी इतका प्रयत्न करून सुद्धा त्यांना माझ्यातलं चांगलं दिसतच नाही का, मी त्यांच्याशी कधीच वाईट वागलो नाही, आत्तापर्यंत वाईट वागले नाही, नेहमी मी त्यांना मदत केली, त्यांना सपोर्ट केला, पण मग ते माझ्याशी असं का वागतायत किंवा ते असं वागतायत तर मग मला ते बदलता येत नाहीये.
मग ते माझ्या रस्त्यामधला एक मोठा अडथळा बनून राहिलेले आहे. त्यांच्यामुळे मला माझं काम करता येत नाही, त्यांच्यामुळे मला पुढे जाता येत नाही आहे, किंवा ते का माझ्या नशिबात आहेत, किंवा का माझ्या आयुष्यात आहेत. असे असे अनेक अनेक मेसेजेस, सेल्फ टॉक, नेगेटिव्ह सेल्फ टॉक जे तुम्ही स्वतःला सांगताय आणि ज्याच्यामुळे तुमचा मानसिक त्रास वाढतोय. तर इथे काय होतं, आपण त्यांच्या शब्दांना जास्त महत्त्व देतो, त्यांच्या वागण्याला जास्त महत्त्व देतो, की ते बोलतायत ते खरं आहे, किंवा ते असं बोलतायत म्हणून असं असं आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही करायची, की ते महत्त्व देणं बंद करायचं. की ते बोलतायत वागतायत म्हणजे ते ब्रह्मवाक्य नाहीये, किंवा ते काही परमेश्वरांनी सांगितलेली गोष्ट नाहीये. माणूस आहेत, त्यांना वाटू शकतं, वाटायला काहीही वाटू शकतं, त्यांना माझ्यातले नेगेटिव्ह गोष्टी दिसत आहेत, किंवा त्यांना असं वाटतंय माझ्याबद्दल नेगेटिव्ह. तर ठीक आहे, एक माणूस म्हणून वाटू शकतो, कोणालाही काहीही वाटू शकतो. ती त्यांची पर्सनॅलिटी आहे, ते त्यांच्यावरती झालेले संस्कार आहेत, किंवा त्यांची ती मानसिकता आहे जी आपण कोणीच बदलू नाही शकत. कोणीच कोणाची मानसिकता बदलू शकत नाही. त्यामुळे त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे त्यांच्या मानसिकतेतून आलेली गोष्ट आहे, ज्याचा माझ्या व्यक्तिमत्वाशी वैयक्तिक पातळीवर काहीही संबंध नाही. मी काय केलंय, किंवा कोणासाठी किती केलंय, किंवा मी काय आहे, माझं व्यक्तिमत्व काय हे मला चांगलं माहिती आहे, आणि मला त्याच्यासाठी कुठल्याही समर्थनाची गरज नाहीये, किंवा कुठल्या पुराव्यांची गरज नाहीये, किंवा कोणी सांगण्याची गरज नाहीये की तू चांगला आहेस किंवा तू चांगली आहेस. व्हॅलिडेशनची गरज नाही त्याच्यासाठी. त्यामुळे कोण काय बोलतंय, काय माझ्याबद्दल विचार करतायत, ह्याला मी महत्त्व देणं बंद करत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. कारण जेव्हा तुम्ही त्याचा विचार करता तेव्हा तुम्ही त्यांना महत्त्व देताय. नको असणाऱ्या गोष्टींना, नेगेटिव्ह गोष्टींना, नेगेटिव्ह माणसांना तुम्ही महत्त्व देताय, नकळत, तुमच्या नकळत. जे महत्त्व देणं पूर्ण बंद करायचंय, की जणू काही त्यांचं अस्तित्वच नाहीये, आणि त्यांच्या अस्तित्वाशी, त्यांच्या वागण्याच्या अस्तित्वाशी माझा काहीही संबंध नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे, दुसरा विचार असा आहे, की जेव्हा रिकामा वेळ भरपूर असतो ना, तेव्हा ह्या गोष्टी सहजपणाने सुचतात. की कोणाला तरी नावं ठेवणं, कोणाच्या तरीवरती टीका करणं, कोणाला तरी वाईट बोलणं, कोणाला तरी मागे खेचणं, ही जी दुष्ट प्रवृत्ती आहे ही कुठून येते? जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यावर फोकस करू शकत नाही, जेव्हा तुम्ही स्वतःला पुढे नेऊ शकत नाही, किंवा जेव्हा तुमच्याकडे खूप सारा रिकामा वेळ आहे आणि तो तुम्ही चांगल्या कारणासाठी वापरू शकत नाही आहात, तेव्हा नेगेटिव्ह प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती वाढते, नको असणारे विचार मनामध्ये वाढतात. त्यामुळे ही पण मानसिकता आपण समजून घेऊयात, की आज आपण आपल्या कामात आहोत, व्यस्त आहोत, आपण कोणाला नावं ठेवायला जात नाही, किंवा कोणाकडे टीका करायला जात नाही. मग आज आहे त्या लोकांकडे तेवढा वेळ, किंवा त्यांना तो वेळ चांगल्या कामासाठी वापरता येत नाहीये, जे काही असेल त्याच्यातून ही प्रवृत्ती निर्माण होते. तिसरा महत्त्वाचा विचार असा आहे, की आपल्या आयुष्यात जशी नावं ठेवणारी लोक आहेत, जसं आपल्याशी वाईट वागणारी लोक आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त लोक ही आपल्याशी चांगलं वागणारी असतील, आपल्याला सपोर्ट करणारी असतील, किंवा चांगलं जरी नाही वागता आलं तरी निदान त्रास देणारी असतील. अशी लोकांची संख्या नक्कीच जास्त असते. पण जे जास्त आहे ते न बघता जे कमी आहे किंवा जे त्रासदायक आहे त्याच्याकडे आपण बघतो. तर ही सवय आपल्याला बंद करायची. आपल्याला स्वतःला हे सुद्धा सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात जी अडथळा निर्माण न करणारी लोक आहेत, किंवा जी मला सहजपणाने सपोर्ट करणारी लोक आहेत, किंवा माझ्याबद्दल चांगलं बोलणारी लोक असतील, त्रास न देणारी लोक असतील, मी त्यांचा विचार करेन ह्यापेक्षा की जे कोण वाईट बोलतंय किंवा कोण त्रास देत आहे. कारण जसं आपण मगाशी म्हणलं की ती मानसिकता आहे, ती कोणीच नाही बदलू शकणार. त्यामुळे चांगल्या गोष्टींवरती आपला फोकस वाढवणं हा चॉईस आणि कंट्रोल दोन्ही आपला आहे आणि नेहमीच असतो. म्हणून आज जो आपण विषय जो डिस्कस केला, त्या काही विचार आपण डिस्कस केले, ते तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघितलात तर तुम्हाला त्याच्या नोट्स काढून ठेवता येतील आणि त्याची प्रॅक्टिस सुरू करता येईल की रोज आपल्याला ह्या गोष्टी स्वतःला जर सांगितल्या ना तर आपल्याला मदत होणार आहे की हा नको त्या गोष्टींकडे आपलं लक्ष जाणार नाही आहे, किंवा त्याला आपलं महत्त्व देणं आपण बंद करणार आहोत. आणि त्याच्यामुळे मग मी काही करू शकत नाही किंवा मी त्यांचं वागणं का बदलू शकत नाही,
किंवा ते का माझ्या वाट्याला आलेत, हे असे प्रश्नच येणार नाहीत. कारण आपण वस्तुस्थिती स्वीकारलेली असणार आहे की हो, ते आहेत माझ्या आयुष्यात आणि असे असे वागतात. त्यामुळे आता मला काय करायचं आहे, मला किती महत्त्व द्यायचं आहे त्यांच्या बोलण्याकडे, किंवा मला स्वतःच्या आयुष्यावर किती जास्त लक्ष द्यायचं आहे, किंवा मला माझ्या आयुष्यातल्या चांगल्या लोकांवर किती लक्ष द्यायचं आहे, ह्याच्यावर मला काम करायचं आहे. त्यांच्यावर मी जितकं जास्त लक्ष देईन, माझी एनर्जी, माझा वेळ अतिप्रमाणात तिथे खर्च होईल, जो की मी माझ्या आयुष्यावर चांगल्या कामासाठी देण्यासाठी वापरू शकणार आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या विचारांमध्ये बदल करायचा आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला तिथे अडकून थांबायचं नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत मदत, आणि त्याच्यासाठी शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.